नमस्कार. आज आपण दह्याची आगळी वेगळी अशी कढी करणार आहोत. अतिशय चवदार आणि रुचकर जेवणाची रंगत वाढवणारी कढी. अशी कढी तुम्ही कधी केली आहे का? केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याकरता 3 चमचे चणा डाळ, 2 छोटे चमचे जिरं, 3 चमचे ओलं खोबरं, 3 सुक्या लाल मिरच्या, थोडीशी हळद, हिंग आणि 4-5 मिरीचे दाणे, काळ्या मिरीचे दाणे असं आपण 1 चमचा छोट्या तेलामध्ये भाजून घेतो आहोत. हे मिश्रण गार झाल्याच्या नंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे. सोबत 1 ग्लास भरून दही आपण त्याच्यात घालतो आहोत. हे घरी लावलेलं दही आहे. त्या मिश्रणामध्येच घालून हे मिश्रण वाटायचं आहे. या कढीमध्ये घालण्याकरता जो सांबारा घालण्याचा भोपळा मिळतो, पांढरा भोपळा, तो आणलेला आहे. त्याचा बियांचा भाग आणि सालाचा भाग काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता त्याच्या फोडणीमध्ये 1 डाव तेल, थोडीशी मोहरी, तो भोपळा 1 वाफ काढून घ्यायची ह्या तुकड्यांना. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हळद असं घालणार आहोत. हे नंतर घालण्याचा उद्देश एवढाच आहे की तेलाच्या उष्णतेने आधीच ते कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे काळे पडतील, म्हणून त्यांना नंतर आपण घालून परत 1 छोटीशी वाफ देऊन त्याला ग्लास भरून पाणी घालायचं आहे. भोपळा शिजल्याच्या नंतर त्याला थोडीशी उकळी आली की मिक्सरमधलं मिश्रण ओतायचं आहे. याला जास्त कड काढायचा नाही. अशा पद्धतीची कढी उष्णतेच्या गरमीच्या दिवसामध्ये खूप छान लागते. जेवणही 2 घास चांगले जातात.